एकदम हॉटेलसारखी आपण घरी डाळ तडका बनवलेली आहे बघा, किती मस्त झाली आहे। बघितल्या जिभेला पाणी सुटलं ना, तर चला तर मग मी तुम्हाला डाळ तडक्याची रेसिपी सांगते। मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या डाळ घेतलेली आहे। डाळ आपण स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेऊया। स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेऊया अगोदर। थोडंसं तेल टाकूया, म्हणजे लवकर छान प्रकारे डाळ आपली शिजते तडक्याची। तर आता आपण वरती प्लेट लावून 2 शिट्ट्या वाफ काढून घेऊया। तर आपली छान प्रकारे डाळ शिजून झालेली आहे। तर आता आपण साहित्य लागणारं कट करून घेऊया। मी तर कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे। सगळं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट आणि लसूण, तर आपण डाळीला अगोदर छान प्रकारे हटून घेऊया। डाळ नाही दिसणार, हटल्यावर एकदम असं मस्त मिळून आल्यासारखी होते। तर बघा किती मस्त हे झाली। आता आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे अगोदर मीठ टाकलं ना छान प्रकारे शिजून येते मीठ। तर आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। तर मी इथं कढई ठेवली आहे, 1.5 चमचा तेल टाकून घेऊया आपण। तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया। मस्त तडतडायला लागले की आपण लगेच लसूण टाकून घेऊया, ठेचून घेतलेला। लसूण तळला की आपण कढीपत्ता, आता आपण कट केलेला कांदा टाकून घेऊया। कांदा मस्त तळून घेऊया, गोल्डन फ्राय होईपर्यंत। कांदा तळला की आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोला पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया मंद आचेवर। आपला कांदा पण तळलाय आणि टोमॅटो पण तळले। आता आपण त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी डाळीला छान असे हळद टाकून घेऊया, थोडंसं मिक्स करून घेऊया। तसं बघा किती मस्त फोडणीला कलर आला। आता कट केलेली कोथिंबीर टाकून तेलामध्ये थोडंसं तळून घेऊया कोथिंबीर पण। आता इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकते, घरगुती मसाला आहे लाल आपला। 1 चम्मच अंबारी मसाला, सहज कुठे पण भेटतो अंबारी मसाला, त्याने टेस्ट छान येते डाळीला। आता मिक्स करून घेऊया आणि आपण हटून घेतलेली डाळ आता आपण टाकून घेऊया। 5 मिनिटं मंद आचेवर आपण ते सगळं मिक्स करून मंद आचेवर एक वाफ काढून घेऊया डाळीची। बघा डाळ किती मस्त फोडणी दिलेली आहे। मंद आचेवर 5 मिनिटं शिजून घेऊया डाळीला। बघा डाळीला कलर किती छान आलाय। आता आपण तडका देऊया डाळीला। मी तडका पॅन घेतलेला आहे, 1 चम्मच तेल टाकते,
तेल गरम झालेलं आहे. आता आपण लाल मिरच्या आणि थोडेसे जिरे मस्त तेलामध्ये तळू देऊया थोडं 5 मिनटं. लाल तिखट कलर येण्यासाठी आपण घरगुती चटणी लाल टाकून घेऊया. बघा किती मस्त झालं आहे. आता आपण ते डाळीमध्ये तडका देऊया. बघा किती मस्त छान तडका आलेला आहे. अशाच तुम्ही पण अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला डाळ तडक्याची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.